लाडक्या बहिणींना राज्य सरकारची मोठी भेट। पूर्ण व्यवस्थित माहिती समजून घेऊया। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लाडक्या बहिणींच्या उद्योग व्यवसायासाठी आणलेल्या कर्ज धोरणास राज्य सरकारच्या व्याज परतावा योजनेची सांगड घालून 0% व्याज दरात कर्ज देऊन महिलांना उद्योग व्यवसायात स्वावलंबी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ व पर्यटन संचालनालय या महामंडळाची व्याज परतावा योजना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न केली जाईल। या निर्णयामुळे मुंबईतील लाखो लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायांचे दालन मोकळे झाले आहे। यामुळे लाडक्या बहिणींचे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत महिलांच्या उद्योजका बनवण्याचा स्वप्नांना बळ देणारा हा निर्णय घेतल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व सरकारचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या प्रसंगी माझ्यासह आमदार चित्रा वाघ, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, विविध महामंडळाचे प्रतिनिधी, सहकार वित्त आणि महिला बाल विकास विभागाचे सचिव हे उपस्थित होते। ही माहिती प्रवीण दरेकर, आमदार माजी विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधान परिषद अध्यक्ष, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे।